हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर व तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी. नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगावच्या वतीने महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू असली तरी कोपरगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, लघु उद्योजक आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये या योजनेबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम, भीती आणि नाराजी निर्माण झाली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होण्याची शक्यता, प्रीपेड प्रणाली लागू होण्याची भीती तसेच तांत्रिक अडचणींबाबत नागरिकांमध्ये विविध शंका आहेत. या शंकांचे निरसन न करता स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे महावितरणाने कोपरगाव तालुक्यातील स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी. नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी खुल्या जनजागृती सभा व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत. ग्राहकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय कोणत्याही ग्राहकावर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये. विद्यमान पोस्टपेड वीज बिल प्रणाली कायम ठेवून प्रीपेड प्रणाली लागू करू नये. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होणार नाही किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही याची लेखी हमी द्यावी. तसेच शेतकरी, घरगुती ग्राहक, व्यापारी आणि लघु उद्योजकांच्या हित संरक्षणासाठी विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. महावितरणाने नागरिकांच्या भावना, हित आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. आज कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही शहर व सर्व ग्रामीणचे पदाधिकारी एमएससीबी या ठिकाणी एक जे कोपरगाव शहरामध्ये व ग्रामीणमध्ये जे स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आपण बघितलं असेल की आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली कोणत्याही त्या घराचं कन्सर्न न घेता, त्या घराची परमिशन न घेता या ठिकाणी ते स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि ज्या लोकांना माहितच नाही की आपल्या घराचं मीटर बदललेले, त्या लोकांना ज्यावेळेस बिल येतं ते त्यांच्या लक्षात येत नाही का मागचं बिल आपल्याला 1200-1500 रुपये येत होतं, आता ते डायरेक्ट 4-5-6 हजार रुपये येते. तर लोकांच्या मनामध्ये खूप मोठा हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि एमएससीबीनी त्यांचं काम चांगलं करावं अशी आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे. का ज्या लोकांचं तुम्हाला कन्सर्न असेल स्मार्ट मीटर बदलण्यासाठी, तुम्ही त्यांचा पहिले कन्सर्न घ्या. आणि जे मीटर, आमचं असं म्हणणं आहे का हे मीटर चुकीचे, कारण की एकदम अव्वाच्या सव्वा अशा पद्धतीचं बिल या ठिकाणी येत आहे. त्याच्या विरोधात आज आम्ही आमचे वाल्मिक भाऊ, विजू भाऊ यांनी आता तुम्हाला सांगितलं का जर हा एमएससीबीने या स्मार्ट मीटरवर काही कारवाई केली नाही तर नक्कीच या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी होईल. आणि आपण बघितलं असेल, मी कोपरगाव शहरामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसापासून त्या मेंटेनन्सच्या नावाखाली ते खूप लाईट बंद करायचं काम चालू आहे. एवढासा पाऊस पण आला तर लगेच लाईट बंद, 2-2, 4-4 तास लाईट आपल्या कोपरगाव शहराची निघून जाते. आणि दर शनिवारी त्यांनी 2 फेडर केलेले, अर्धा भाग ह्या शनिवारी बंद असतो, अर्धा भाग त्या शनिवारी बंद असतो. आमचं म्हणणं नाही त्यांना का तुम्ही मेंटेनन्स करू नका, पण काहीतरी तुम्ही लिमिट करा. तुम्ही त्याचा टाइम पिरियड किती आहे, तुम्ही 11ला लाईट बंद करता डायरेक्ट 5 वाजता लाईट चालू करतात किंवा 6 वाजता लाईट चालू करतात. एवढा 7-7, 8-8 तासाचा जो डिफरन्स आहे तो कुठेतरी कमी करून तुम्ही लोकांना या ठिकाणी विचार करायला पाहिजे. व्यापारी आहे, बाजारपेठ आहे, बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन जाते याच्यानी, लाईट नसल्यानंतर गिऱ्हाईक येत नाही. हा सगळा विचार या ठिकाणी एमएससीबीने करायला पाहिजे. यासाठी आज आम्ही एमएससीबीला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मोर्चा आणण्याचं कारण हा जो एमएससीबीचा गलथानपणा चालू आहे की घरात कुणी नसताना सुद्धा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे. माझ्या हनुमान नगर भागामध्ये शेकडो घरांमध्ये घराची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बदलवले आणि ते स्मार्ट मीटर जोपर्यंत त्याचं बिल भरलेलं आहे तोपर्यंतच ते चालणार आहे. जर मला सांगा, आमचा स्लम एरिया आहे, काही लोक अशिक्षित आहे, त्या लोकांना कसं कळणार लाईट आपली गेली म्हणून? जर लोकांचं बिल जर भरण्यासाठी 1-2 दिवस इकडे तिकडे झाला
तर घरातली लाईट जाते, त्या लोकांनी करायचं काय? आज शाळेमध्ये जाणारे मुलं अभ्यास करतात, याचा परिणाम त्या युवा पिढीवर होतोय. याचं भान या MSEB ला राहिलेलं नाही. म्हणून आज आम्ही सर्वांनी एक विनंती केली का जे मीटर बसवलेले, स्मार्ट मीटर जे बसवले, ते स्मार्ट मीटर परत काढून घ्या आणि जे पहिले जुने मीटर होते ते मीटर बसवा. आणि तुम्ही ज्या एजन्सीला काम दिलेलं असेल, ते जे वायरमन असतील त्यांना एक समज द्या, अन्यथा आमचे कार्यकर्ते त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांच्या घरात तुम्ही मीटर बसवत्या, तुम्ही त्यांनाच दादागिरी करता. जर एखादा मनुष्य जर म्हणत असेल का हे माझं स्मार्ट मीटर लावू नका इथं, तरी तुम्ही त्याला दादागिरी करता, पोलीस स्टेशनची भाषा करता. मी सांगतो तुम्हाला, जर परत असं झालं, मला जर एखाद्या कार्यकर्त्याचा फोन आला, तर मी जो पण वायरमन असन, जो पण तिथं कोणी मीटर बसवण्यासाठी येत असन, त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि लवकरात लवकर जर ते बसवलेले मीटर जर काढून इथं आणले नाही आणि जुने मीटर जर दिले नाही, जसं वाल्मिक भाऊंनी सांगितलं, तसं आम्ही इथं होळी करू त्या मीटरची. अहो, आम्ही नागपूरला गेलेलो असताना आमचे मित्र संजय नगर भागातले नंदूभाऊ कोपरे यांच्या घराला कुलूप असताना त्यांनी बदलून टाकलं मीटर. हे काय चाललं? म्हणून आम्ही कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात जर तुम्ही हे मीटर जर नाही बदलवले, तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. कारण जनतेच्या हितासाठी आम्ही सदैव 24 तास रस्त्यावर उतरण्याची भूमिका ही आमदार आशुतोष दादांची. काम करत आलो, काम करत राहू जनतेसाठी. आमचा एकच विषय का स्मार्ट मीटर ज्या वेळेस आमच्या भागात म्हणजे शहरात पण बदलले, तालुक्यात पण बदलले, पण जो आमचा प्रभाग क्रमांक 14 मध्ये जो स्लम एरिया आहे, तिथे लोकांना त्यांनी विचारलं नाही का मीटर बदलायचं का नाही बदलायचं, त्याची कारण सांगितलं नाही, काही नाही. ते आले, मीटर बदलून गेले आणि त्या मीटरचं कोणाला काही कल्पना नाही का लाईट बिल किती येतं. आवाज 6 लाईट बिल आलंय त्याचं. आमच्या भागामध्ये गोरगरीब लोक राहतात, त्यांच्या एखाद्याला तर पहिले जुनं मीटर 400-500 बिल येत होतं, आज तेच बिल 4000-5000 येतंय. मग याचे कारण काय? हे मीटर खराब आहे सगळ्यात महत्वाचं. आणि याची काही कल्पना न देता यांनी लोकांना सांगितलं का तुम्हाला जर तुम्ही जर नवीन मीटर घ्यायचं असेल, तुम्हाला पुढे पैसे लागतील. या कारणाने त्यांनी लोकांनी मीटर बदलले आणि ते लाईट बिल एक तर जास्त येतं. जास्त लाईट बिल आल्यानंतर लोकांना कळत नाही तर काय करायचं काही नाही. त्याच्यानंतर ते 4-5 दिवसानंतर ती लाईट आहे ना ऑटोमॅटिक बंद होती. हा ते बिल बंद होती. लोक आमच्या घरी चक्रा मारत्या का बा आमचं लाईट का बरं बंद झाली. तर लोकांना प्रत्येक सांगावं लागतं का तुम्ही लाईट बिल भरा आणि ते करा. मग ते लाईट बिल भरायची कधी त्यांची परिस्थिती नसती. आमचा जो भाग आहे तो स्लम एरिया भाग आहे. तर MSEB ला एकच विनंती आहे का तिने जे मीटर बसवले ते तुम्ही बदलून टाका. नाही बदलले तर ते आम्ही सगळे मीटर घेऊन होळी करू त्या मीटरची. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आपल्याकडे स्मार्ट मीटर बद्दल निवेदन दिलेले आहे. त्यांच्या मागण्या आपण स्वीकारलेल्या आहेत आणि त्यांचं निवेदन हे आपण वरिष्ठ कार्यालयात त्याच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवून देऊ. असं देखील आरोप केले जात आहेत का कोणती पूर्व सूचना नाही देत आहे स्मार्ट मीटर बसवले जात आहे आपल्या कोपरगाव शहरामध्ये NCC मार्फत स्मार्ट मीटर बदलले जात आहेत. आपण त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत का घरी कुणी असल्यावर मीटर बदला आणि लोकांना त्याबाबत स्मार्ट मीटर बाबत जागृती करून ते मीटर बसवण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे. शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे का संमती घेणं गरजेचं आहे. मात्र कुठल्या प्रकारची नागरिकांची संमती संमती घेतली जात नाही. महावितरण संमतीची नियमावली आपण आता तुम्हाला जे शासनाने वेळोवेळी GR आपल्याला पाठवलेले आहेत आपण त्याची कॉपी तुम्हाला देऊ. आपण जे पण भारताचे गॅजेट्स आहेत स्मार्ट मीटर बाबत त्याचे पण गॅजेट्स तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ. त्यामध्ये संमतीचा विषय अजून असा काही दिलेला नाहीये त्याच्यामध्ये. आणि काल पण अधिवेशनामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरला परवानगी घ्या असं सांगितलेलं आहे. तुमचं आपण उत्तर दिलेलं विधानसभेत ठीक आहे आपण ते पाठवून देऊ वरती. स्मार्ट मीटर बसवू नका. ठीक आहे.